नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांचं आरोग्य खूप छान राहोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या छोट्याशा पण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, माझी रुपीमध्ये व्हिजिट होती, त्यामुळे मला 2-4 दिवस डेली व्लॉगिंग करता आलं नाही, डाएटचे व्हिडिओ टाकता आले नाही, त्यासाठी क्षमस्व. आता आपल्या डाएटमध्ये चेंज देखील झालेलं आहे मंडळी. ते कोणतं चेंज आहे ते तुम्हाला आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. त्याचसोबत आज आपण एक बॉक्स जो आहे, बॉक्सबद्दल तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर त्या बॉक्समध्ये काय आहे, तर त्या बॉक्समध्ये आहे एक असं मेडिसिन जे डायबिटीजवाले किंवा BP वाले, मेनोपॉजवाल्या महिला ज्यांचं ओव्हरवेट झालेलं आहे त्यांच्यासाठी वरदान असलेलं हे मेडिसिन आहे. आणि हे मेडिसिन मी मागील 3 महिन्यांपासून घेते आहे. हिरेमठ सरांच्या ऑब्झर्वेशनखाली सरांनी मला रिकमेंड केलं होतं आणि हे स्वतः डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच मी चालू केलेलं आहे मंडळी. हे मी सुरुवातीलाच सांगते, 3 महिने सुरुवातीला घेतलं, त्यानंतर 4 वीक म्हणजे 1 महिना मी गॅप घेतला आणि आता परत हे चालू करण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी हे आलं आहे, मला तुमच्यासोबत ते शेअर करायचं होतं. मागील इंजेक्शन्स आले म्हणजे हे मेडिसिन आलं तेव्हा मी व्हिडिओ केला नव्हता, पण आता प्रॉपर हा व्हिडिओ करून मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. त्याचसोबत पुढील जर्नीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचे, किती इफेक्टिव्ह आहे, काय त्याचे त्रास झाला का, किंवा बऱ्याच गोष्टी आहेत ह्यामध्ये ज्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवातीला ह्या मेडिसिनबद्दल सांगते. तर हे मेडिसिन BP, शुगर आणि मेनोपॉजमुळं वजन वाढलेल्यांसाठी खूप वरदान आहे. आणि ह्या हे इंजेक्शन आहे, ह्या पद्धतीनं असं बॉक्समध्ये आलं. विश्व ट्रॅव्हल्सनी हे मागून आलं. मी आले तेव्हा तिथे मेडिकलमध्ये ते उपलब्ध नव्हतं, पण लगेच दुसऱ्या दिवशी ते माझ्या पाठोपाठ आलं देखील. तर ह्या पद्धतीचं बॉक्स पॅकिंग येतं, त्यामध्ये बर्फ घातलेला असतो, बर्फच्या बॅग्स असतात आणि हे इंजेक्शन पेन असतं. तर त्या पेनसोबत 4 ते 5 निडल्स देखील देतात. आणि हे जे इंजेक्शन आहे, हे इंजेक्शन आपल्याला स्वतः सरांनी रिकमेंड केलेलं आहे. हे मी परत एकदा सांगते. तर ह्या पद्धतीच्या निडल्स येतात आणि अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि हे सेल्फ घ्यायचं आहे. आणि नंतर हे जे इंजेक्शन आहे ते आपल्याला, ह्याची एकच कंडिशन आहे की आता समजा हे आपण सुरुवातीला सोमवारी घेतलं तर ते इंजेक्शन आपल्याला पुढील सोमवारीच घ्यायचं आहे, इतकीच त्याची रिक्वायरमेंट असते. म्हणजे 1 वीकचाच त्याला फक्त हे लागतो, अंतर लागतं. तर युरिक क्विक पेन असं नाव आहे ह्या इंजेक्शनचं. ह्या पद्धतीचं येतं हे. आणि इथं जे 0 दिसतं, म्हणजे 0वरती आल्यानंतर पुढे 1पर्यंत जेव्हा आपण प्रेस करू तेव्हा त्याची ती पूर्ण 1 डोस तयार होतो. इतकं साधं सोपं आहे. अगदी एकदा त्यांनी डेमो दिला आपल्याला की आपण ते स्वतः घेऊ शकतो. पण हे इंजेक्शन घेतल्यानंतर 3 महिन्यांमध्ये माझं 16 किलो, तब्बल 16 किलो मी वेट लूज केलेलं आहे. कोणतंही डाएट नाही किंवा माझं वॉकिंग नव्हतं, माझे योगासनं नव्हते. हे आत्ता मी 3 महिन्यानंतर सगळं डाएट वगैरे चालू केलं, जेव्हा मला सरांनी सांगितलं तेव्हाच. पण अगोदर मला 6 महिने अगोदर सांगितलं होतं की तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक उपचाराने होतं का बघा, नाही झालं तर मग आपण पुढची स्टेप घ्यायची आहे. पण ते झालंच नाही. आम्ही त्यासाठी देखील प्रयत्न केले होते. आयुर्वेदिक औषधांनी जरासा वेळ लागत होता, म्हणजे तितकंसं फास्ट झालं नाही जितकं आपल्याला आयडियल वेट पाहिजे होतं. त्यामुळे आपण हे युरिक क्विक पेन हे जे इंजेक्शन आहे ते आपण आता चालू केलेलं आहे परत एकदा. तर हे जे आहे नाव तुम्ही जेव्हा गुगलवर टाकताल तेव्हा तुम्हाला त्याची पूर्ण माहिती, परत त्याची किती प्राईज आहे हे सगळं येतं मंडळी. आणि हे जे इंजेक्शन आहे हे पूर्वी USA मिळत होतं आणि हे इंजेक्शन ज्या शास्त्रज्ञांनी शोध लावला त्या शास्त्रज्ञांना नोबेल प्राईज मिळालेला आहे. म्हणजे इतकं ते आपल्याला कोणताही म्हणजे त्रास बॉडीवर होणार नाही इतकी त्यांनी शाश्वती दिलेली आहे. आणि आता आपल्या इंडियामध्ये उपलब्ध झाल्यामुळे अगदी सेलिब्रिटीपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत ह्याचा वापर केला जातो आहे. मुख्यतः डायबिटीजसाठी तर त्याचा खूप वापर केला जातो. आणि बीपीनी म्हणजे वजन वाढल्यामुळं हार्टवर जे प्रेशर येतं ते वजन कमी झाले की आपोआप कमी होतं असं सरांचं म्हणणं होतं, म्हणून मला ते रिकमेंड झालेलं आहे. मला डायबिटीज नाही आहे, पण माझं BP एकदम हाय जातं आणि मला थोडंसं हायपर टेन्शनची पण एक मेडिसिन आहे
त्यामुळे हे आपल्याला इंजेक्शन घ्यायचं आहे. आता हे 4 वीक आहे, तर सोमवारी घेतलं की परत पुढच्याच सोमवारी घ्यायची पद्धत अगदी साधी आहे. सिरिंज ह्या पद्धतीनं काढायची, म्हणजे निडल ह्या पद्धतीनं काढायचं आहे. असं थोडंसं प्रेस असं गोल राऊंड फिरवायचं आहे. आणि ह्यामध्ये 4.5 डोस असतात, म्हणजे 5 डोस नसतात, 4 आणि पुढे वरती अर्धा असतो, म्हणजे थोडंसं एअर वगैरे असू नये म्हणून. आणि एक त्याला अगदी कवर असतं, त्यानंतर पुढील दुसरं कवर असतं, इतकं ते सेफ असतं. आणि हे दुसरं कवर आहे जे असं थोडंसं निळसर कलरचं असतं आणि त्याच्या आतमध्ये ना अगदी छोटीशी निडल आहे. आणि जेव्हा आपल्याला डोस घ्यायचा असतो तेव्हा हे 0वरचं 1 वरती येईपर्यंत त्याला राऊंड शेप फिरवायचा आहे. 1 नंबरवरती आलं की ते आपोआप थांबतं. ही प्रोसेस आहे त्याची, म्हणजे त्या पेनची खासियतच आहे, 1च्या पुढं जातच नाही ते. आणि एकदा आपला डोस झाला की परत ते 0वर जातं आणि नेक्स्ट टाईम आपण जेव्हा डोस घेणार आहोत तेव्हा ते परत आपल्याला 1 वरती घ्यायचं आहे. एकदा एअर काढायची. एअर काढण्यासाठी थोडंसं 1-2 ड्रॉप जातात, ते ऑलरेडी जास्तीचे दिलेले असतात आपल्याला. आणि आपला जिथं मांसल भाग आहे, समजा आपली मांडी, पोटरी, दंड, अशा ठिकाणी आपल्याला हे सेल्फ घ्यायचं आहे. अगदी सावकाश जातं ते, मध्ये काही दुखत नाही वगैरे. जे आता डायबेटीसचे रोज घेतात, सिरिंज घेतात लोक ना, त्यांना त्याची कल्पना असेल. आणि प्रेस करायचं अगदी सावकाश, ते परत 0वर येतं. परत त्याची ती फिरून निडल काढायची, 1 सेकंद थांबून परत ते उचलायचं पेन आणि ह्या पद्धतीनं निडल फिरवून काढायची. आणि त्याचं जे झाकण आहे पेनचं ते लावून टाकायचं. आणि हा पेन जो आहे त्या बॉक्समध्ये घालून आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचा, फ्रीजरमध्ये नाही ठेवायचा. असं हे 4 वीक आपल्याला करायचं आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे इंजेक्शनची आणि याचा फायदा मला खूप झालेला आहे, त्यामुळे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. छोटासा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे मंडळी. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर्नी सांगणार आहे. परत भेटणारच आहोत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. सोबत डाएटसुद्धा असणार आहे. आज डाएट सांगितलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि छान छान डाएटसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.